जन्मी हाच नवरा पाहिजे आणि या जन्मामध्ये चांगलं आरोग्य, चांगलं सुख समृद्धी लाभो, त्यासाठी उपवास असते आणि पूजा असते वटपौर्णिमेची, है ना? मी कोण आहे सर? मी कोण आहे? हा तू तू कोण आहे? मोरू आहे ना? तुझं नाव काय? मोरू. पर बिपर. त्यापैकी पूजा झाली, आमची मजा आली आणि आता आम्ही निघलोय. सोर एकटाच गाडीमध्ये बसला होता, मला बोलतो मला घ्या ना, मला घ्या ना. उपास आहे माझ्यासाठी. काहीच या गाडीत उतरला आणि डायरेक्ट गाडीवरून बसला. मला बोलतो घरी नको जायला बोलतो आणि चल बोलतो बुलेट घेऊन. काहीच बघायचे आई इथं फेऱ्या मारतात ते. आईंची पूजा झाली. आईंना बाबा 7 जन्म 1000 जन्म पाहिजे. सो गाईज आता आमचं 6वं वर्ष ह्या वर्षी. आम्ही म्हणजे 6 वर्षाची ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि तेव्हापासून ब्लॉग चाललेला आमचे. फर्स्ट ब्लॉग आमचा वटपौर्णिमेत. आम्ही दरवेळेस आम्हाला आठवण 1.5 लाख एवढं भांडलेलो ना पहिल्या वटपौर्णिमेला आणि गेलो कशी भांडत वटपौर्णिमा केलेली. शिवजयंतीला आपण पहिला ब्लॉग केला, नंतर इथे वटपौर्णिमेला डायरेक्ट 1 लाख व्ह्यूज आलेला पहिल्याच ब्लॉगला, या ब्लॉगला. सो इसकीचा लुक बघा काय भारी केला. याची पूर्ण रील बघायला भेटणार आहे आणि काय काय प्रोडक्ट यूज केले ते पण समजेल तुम्हाला. इंस्टाग्रामवर crazykomal53 फॉलो करा आणि माझं आयडीचं नाव आहे Sandy53 आणि स्वराजचं आयडीचं नाव आहे Swaraj53. सो लेट्स गो. आता जाऊया पटकन. लेट झालो जरासा आज. पटकन पूजा करू. स्वराजच्या आवाजामध्ये, स्वराजच्या आवाजमध्ये सांगायचं नाही तर फॉलो करून ठेवा आमच्या सोरूच्या आयडीला. भारी टाळलो कॅमेरामध्ये पण भारी वाटते मला. तुला नाही यायच्या बाहेर कपडे नाही घालत? तेच काय आज किती वर्ष माहिती आपला? 5वा. 6वा कसं काय? 6वं म्हणजे 5वं आहे ना हे. आपलं लग्न झालं ना, वटपौर्णिमा आली, आपल्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि आता लग्न होऊन आता 6वाच स्टार्ट आहे. त्यातले 2 वर्ष तर केलेच नाही. एकदा बाबू पोटात होता, एकदा बाबू झालेला होता. वटपौर्णिमाची काहीच तयारी चालू आहे आणि मेकअप चालू आहे आणि आईचा मेकअप झाला आहे. तयारी झाली. कशी झोपली बघा अशोरू. आईचा लोक केलाय मनका आणि निघलाय कचका. लोक असं झालं ना. आई बोलते कशी चमकते, काय केलं नक्की? मम्मीला पण नाही हो ना, आईला कशी चमकते रशियन वाटते. अरे तो नवीन वाला प्रायमर तर अजून भारी. अबू मेकअप वाले पण फेल आहे ह्या लुकला. म्हणून बोलवत नाही. अरे काय करू, पुढे जाऊ मी तिकडे उभं राहायचं. छोट्या पडतीवर उभं राहायचं. तिकडे जा. आई तुझी जागा इकडे आहे ना, त्यांनी मला वाटत इकडे. तर सगळ्यांना ना माझा मेकअप लुकचा पूर्ण व्हिडिओ हवा आहे, ब्लॉग. तू पण व्हिडिओज बघ, तुला व्हिडिओ मध्ये सांगेल ना. मी माझे प्रोडक्ट दाखवणार आहे, मी काय काय प्रोडक्ट युज करते. अरे मी पण लावणार आहे आणि मम्मीवर करून दाखवते. मम्मीचा स्किन ग्लो करून दाखवते. हात जाऊन चेपतो जात पण नाही टाकायचा. मम्मीचा मेकअप करून दाखवते. काहीच बघायचे आई इथं फेऱ्या मारतात ते. आईंची पूजा झाली. आईंना बाबा 7 जन्म 1000 जन्म पाहिजे. एसकीची पण झाली. तेव्हा ब्लॉग नाही काढला, रील काढ होतो म्हणून. सो आता बघा पटापट पूजा करून घेतात ते आई. आणि आम्ही बसलो बाहेर, इथं बाहेर बसलो आहे. आणि आमची महाराणी कुठे माहिती का? ते बघा दिसली का? गाडीच्या आतमध्ये आहे, ते बसली आहे. गाडी चालवत आणली तिने आता मस्त आहे की. आणि त्या शोरू काय हा काच खोल खोल अजून खोल बस. बाहेर आहे का लावू? ए मंदिर शोरू इकडे बा. काय दाखव ना. मी इथे नाही काढणार फोटो, तिथे काढू आपण ते. खूप मस्तपैकी पूजा झाली, आमची मजा आली आणि आता आम्ही निघलोय. सोर एकटाच गाडीमध्ये बसला होता, मला बोलतो मला घ्या ना, मला घ्या ना. इसकीचा उपास आहे माझ्यासाठी. हॅलो गाईज, आज मामा का उपास आहे. आज कुछ नाही खाएंगे. पूजा झाली आमची. आता मी चाललो घरी. रील काढले, ब्लॉग नाही जास्त शूट झाला. आता दोघंच होतो आणि आईला पापड सांभाळते. बोला मस्तपैकी पूजा केली आहे
आणि आता मी चाललो उपवास केलेला यांच्यासाठी की 7 जन्मी हाच नवरा पाहिजे आणि या जन्मामध्ये चांगलं आरोग्य, चांगलं सुख समृद्धी लाभो, त्यासाठी उपवास असते आणि पूजा असते वटपौर्णिमेची, है ना. आणि ना गाईस काय 7 जन्म नाही, मला 70 जन्म हीच बायको पाहिजे. 70 जन्म असतात. 7 जन्म असतात का? नाही ना, लोक तर बोलतात 7 जन्म म्हणजे 7 जन्म असतात. 7 जन्म थोडी असतात. 7 जन्म मनुष्याचे असतात, बाकीचे मुंगी. मग चालेल ना, पण त्यात पण तू चालेल ना, तू मुंगी असेल, मी खेकडा असेल, तू खेकडीन असेल, मी मांजर असेल, तू मॅव असेल, मी डॉग असेल, तू डॉगिन असेल, असं अलग अलग जन्म, तरी पण तूच पाहिजे. मग हा टॅटू राहील का कायमचा? कोणता? असं पाहिजे होतं ना की प्रत्येक जन्माला टॅटूच राहिले पाहिजे होते, मग ओळखलं असतं. अरे कपल टॅटू म्हणजे हा तू माझा कपल आहे. बॉडी जायचे ना, काहीच नाही, सोना फक्त तो थोडं सांगावर राहतो. हो. हे पाण्यात सोडून देऊ ना सगळं. गाईस तुम्हाला माहिती आहे आज वटपौर्णिमा आहे आणि ना वटपौर्णिमा आहे तर ना त्यांच्यासमोर नाही बोलायचं आहे मला. तर आज वटपौर्णिमा आहे आणि मला 7 जन्मे माझा नवरा नको, तर जेवढे पण जन्म माझे असतील तेवढे सगळे जन्म मला हाच नवरा हवा आहे. खूप लक्की आहे मी, मला हे भेटलेत, मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, तर माझं आयुष्य त्यांना लाभो आणि माझ्या पोरालासुद्धा. सो खूप सुखी राहू, समृद्धी, त्यांचं आरोग्य खूप छान राहू, एवढीच देवाकडे प्रार्थना आहे. काहीच या गाडीत नव्हतरला आणि डायरेक्ट गाडीवर बसला. मला बोलतो घरी नको जायला बोलतो आणि चल बोलतो बुलेट घेऊन. बाबू नुसतं फिरायला आवडतो का तुला? चल ना घरी जाऊ आपण. हे बघ ते स्कूलला चालली पोरं, तुला स्कूलला जायचं नाही का? जायचं ना? नाही ते फॅशन आहे. कोण आहे? मी कोण आहे? सर मी कोण आहे? हा तू तू कोण आहे? मोरू आहे ना? तुझं नाव काय? मोरू? तुरू? तुरू? उंदीर? ए उंदीर आहे तू? कोण आहे तू? कोण आहे स्वरू? तू कोण आहे? काय नाव का तुझं? नाव सांग तुझं काय? पैसा पटकन. काय? टुडू? ही गाडी कोणाची आहे? काय नाव आहे गाडीच्या? टुडू गाडी. आणि तू कोण आहे? आणि तू कोण आहे? हा तू कोण आहे? टुडू. आणि हे निम्मीचे नाव मिमीची काय? स्किन बघा ना आजकाल. मिमीची स्किनला काय झालं काय माहिती, हिरोईनच होत चालली अरे आजकाल. तुम्ही चुप बसा, अजून नाही होईल मला. बघ ना, मला काय बापी मिमीला की मिमी भारी दिसते अशी ना बापी द्यायची. गालावर द्यायची. थँक्यू बच्चा. गाला कशी बापी द्यायची? डॅडू कशी बापी सांगितली आहे? हा ऐक ना बाबू, मम्मीचं नाव माहिती काय? कोमल मिमी. कोमल मिमी, कोमल मिमी. बाबू. आणि डॅडूचं नाव काय? बाबू आपण कुठे गेलतो काल? कुठे गेलतो? बाबू पाऊस कसा पडतो? असा पाऊस कसा पडतो सांग पटकन चेंज. सगळ्यात आज ना मी जराशी ना आमच्या हॉलची जागा चेंज केली. ते स्विचचे बॉक्स होते, इथे बसायला भारी वाटतं. बसायला मस्तपैकी केलंय. आणि इकडे आहे आमचा पैकी छोटूसा इथे मोठा मंदिर, त्या आईचा फोटो, आणि इकडे कपडे आणि इथे सोफा आणि बाबूची लुला आणि मस्त केला हॉल. सो आता लवकरच तुम्हाला फक्त काहीच 1 तारीख आहे, 6 तारखेला होम टूरचा ब्लॉग येणार आहे, कारण आमची ग्रिल लागणार आहे. तर ग्रिलला पण मी डेकोरेशन करेल, तर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. होम टूर 6-7 तारखेपर्यंत लास्ट दिवस आहे, त्याच्यापुढे वेट करायला लागेल. आय एम सॉरी, खूप वेट करायला लावला, पण त्याचं पण काहीतरी कारण आहे, ते नंतर सांगेल तुम्हाला. तो ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि डेली ब्लॉगच्या इकडंच आपले. सो आपला कॅमेरा आणि तिकडे आपला व्हिडिओ जितके आहे तेवढं मी आज टाकून देतो वॉट्सअपवरचे. आणि केरलाचे ब्लॉग बाकी आणि दुबईचा एक ब्लॉग बाकी. जर ते ब्लॉग पाहिजे असेल तर आम्हाला सांगा. येस आमचा मोबाईल डिलीट झालेला, ते अख्खे व्हिडिओ परत आलेले आहे. सो आता परत ब्लॉग बघायला भेटणार दुबईचा. काय पाहिजे? पिझ्झा पाहिजे? प्लीज उशीर करणं. काय? चलो एबीसीडी बोल, एबीसीडी बोल, एबीसीडी, एबीसीडी बोल. चल हां एबीसीडी बोल. गाईस आमच्या बाबूला शाळेत टाकायचं, आता लवकर स्कूलला जाणार आहे. आम्ही बोललो 2 वर्ष आले, 3 वर्षांनी टाकू, कारण का बाबूचं शिकेलं तसं काय नाही. एबीसीडी बीबीसीडी सर्व बोलतो, पण ना छोट्या बहिणीची जी मजा आहे ना ती घेतली पाहिजे. आणि ओय बघितला चॅप्टर झालाय. ए फॉर बी फॉर हा, सी फॉर
सी पर डी पर बाबू चल एबीसीडी बोल. पक्का हरामी झालाय कॅमेरा चालू म्हणून आता बोलतो हा सर्व. आज तू झोप तुझी आणि बाबूचा आता लास्ट स्टेज 8-9 महिने ना बिचारांच्या सोबत आपण खेळू. नंतर स्कूलला जाणार आहे 3 वर्षानंतर स्कूलला टाकू. बाबू बाबू तुटेल मम्माचं. आम्ही ना एवढा मोठा झाला हा ना 2.5 वर्षाच्या वर झाला ना तर आम्हाला वाटत ना एवढा मोठा झाला आमचा पोरगा. बघता बघता जुना व्हिडिओ बघितला आम्हाला रडायला येतो बघा. फोडते कशाला होता एवढा फोड. अरे मानबीन लचकेलं सोडू. सुरू आला 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 आला. गाईज कोणावर दिसतो आईवर आमच्या. कशाला एवढी बॉडी बोलत्या ए बी सी डी ई मारी बिस्किट खायचे तुला नाही बोलायचं. फटका का तुला काय. स्कूलला टाकायलाच लागलं. आमच्या घरामध्ये नवीन रोबोट आलाय लवकर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो. हे बघा एसकेचा कलेक्शन बघा आणि माझा कलेक्शन तिकडे बॅगला आगे पट्टे होते आज माहित एसकेचं कलेक्शन आहे गाईस आणि इकडे आपला तुमच्या भावाचं. माझे कलेक्शन खूप आहे जे हे सोडून